सामाजिक क्षेत्र को बढ़ावा देते हुए युवाओं को विजय नाहटा ने दिया रोजगार। विजय नाहटा फाउंडेशन के माध्यम से भव्य रोजगार मेलावा। नवी मुंबई में शिवसेना और विजय नाहटा फाउंडेशन के द्वारा भव्य रोजगार मेला का आयोजन आगरी कोली भवन में किया गया, जिसमें अभ्यर्थियों को शिवसेना उपनेता व सिया के अध्यक्ष विजय नाहटा ने मार्गदर्शन दिया। इस रोजगार मेला में अभ्यर्थियों के लिए प्रतिष्ठित कंपनियां और बैंकिंग, रिटेल, एयरपोर्ट प्रबंधन, नर्सिंग, अस्पताल, अकाउंट जैसे आदि सैकड़ों नौकरियां मिलेंगी। शिवसेना और विजय नाहटा फाउंडेशन की ओर से जरूरतमंद बेरोजगार युवा युवतियों ने बढ़ चढ़कर इस बैठक में शामिल हुई। साथ ही इस रोजगार मेला में अभ्यर्थियों का इसका काफ़ी लाभ भी पहुंचा है। कुछ लोगों को अच्छी पोजीशन पे विजय नाहटा ने ज्वाइनिंग लेटर भी आज सौंप दिया है। इस बारे में अधिक जानकारी देते हुए विजय नाहटा ने अपनी प्रतिक्रिया दी है कि आने वाले समय में रोजगार को लेकर और क्या कुछ करेंगे। नेरूळच्या आगरी कोळी भवन इथं शिवसेना नवी मुंबई आणि विजय नाहटा फाउंडेशनच्या वतीनं भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहता त्याला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे। सुमारे 115 कंपन्या आतापर्यंत या ठिकाणी आलेल्या आहेत आणि हजारेक मुलं आतापर्यंत आलेली आहेत नोकऱ्या मिळवण्यासाठी। आज थोडासा लोकलचा प्रॉब्लेम झाल्यामुळे अजूनही विद्यार्थी येत आहेत, उमेदवार येत आहेत आणि मला असं वाटतं 2,500 ते 3,000 मुलं याच्यामध्ये भाग घेतील। कंपन्यांना आम्ही सूचना केलेल्या आहेत की जास्तीत जास्त मुलांना अकोमोडेट करा, योग्य पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करा आणि त्यांना शक्यतो त्यांच्या आवडीचा जॉब आवडीच्या ठिकाणी कसा मिळेल या पद्धतीने तुम्ही थोडीशी योजना करा। अतिशय व्यवस्थितपणे लोकांना समजावण्याचं काम चालू आहे। उमेदवार आल्याबरोबर पूर्ण माहिती त्याला मिळण्यासाठी 4 वेगळे इन्क्वायरी डेस्क या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि मला असं वाटतं आत्ता त्या मुलांशी इंटरॅक्शन केल्यानंतर आणि कंपनीच्या ऑफिशियलशी इंटरॅक्शन केल्यानंतर की खूप मुलांना या ठिकाणी शेकडो मुलांना जॉब मिळेल। याशिवाय ज्या मुलांना जॉब मिळणार नाही त्यांची माहिती रिक्रुटमेंट करणाऱ्या 928 कंपन्यांकडे तो डाटा दिला जाईल आणि त्या कंपन्यांकडून ज्यांना जॉब आज मिळणार नाही त्यांना सातत्याने फोन केले जातील आणि जिथे उपलब्ध आहे त्या ठिकाणी त्यांना काम दिलं जाईल। आज तरुणांची सगळ्यात मोठी गरज नोकरी आहे। बेरोजगारी हा फार मोठा प्रॉब्लेम आहे। आमचे कार्यकर्ते पदाधिकारी सातत्याने म्हणत असतात साहेब नोकऱ्या द्या, नोकऱ्या द्या आणि म्हणून एवढ्या मोठ्या भव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे।
शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या मेळाव्याचं इतकं चांगलं आयोजन करण्यासाठी अतिशय मेहनत घेतली। माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि जास्तीत जास्त मुलांना किंबहुना सगळ्याच मुलांना नोकऱ्या मिळाव्या अशा प्रकारची प्रार्थना करतो। युवा वर्गाला हेच आव्हान आहे की प्रथम तुम्ही अर्थार्जन चालू करा, आर्थिकदृष्ट्या थोडं स्थिर स्थावर व्हा, म्हणजे घरच्यांचा ताण कमी होईल आणि तुम्ही आणखी काही नोकरी चांगली पाहिजे असेल, आणखी काही शिक्षण घ्यायचं असेल तर तुमची मानसिकता त्यासाठी स्थिर राहील। वीडियो जर्नलिस्ट मुसायद साथ पंकज जनवंशी की रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई।